जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना नमन करतो। आणि आजच्या या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटीलजी, गोव्याचे मंत्री सुभाष फळदेसाईजी, आपल्या सर्वांच्या लोकप्रिय उमेदवार आणि तुमच्या आशीर्वादाने 23 तारखेला रेकॉर्ड मताने होणाऱ्या आमदार सुलभाताई गायकवाड, उत्तर प्रदेशचे मंत्री गिरीश यादवजी, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटीलजी, माजी आमदार नरेंद्र पवारजी, ज्येष्ठ नेते जगन्नाथ अप्पा शिंदे, प्रमोदजी हिंदूराव, गोपाळजी लांडगे, भगवान सेठ भोईर, नरेंद्र नाना सूर्यवंशी, अण्णासाहेब रोकडे, संजय मोरे, अभिमन्यू गायकवाड, विजय जोशी, मनोज राय, रमाकांत उपाध्याय, नरेंद्र राजानी, सायली गायकवाड, मल्लेश शेट्टी, एकनाथ साबळे, राजेंद्र चौधरी, कोयाजी, शशिकांत कांबळे, रेखा चौधरी, अरुण आशन, प्रशांत काळे, निलेश शिंदे, रमाकांत देवळेकर, नवीन गवळी, मंचावरील सर्व मान्यवर। कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहिणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे। तथापि मी त्यांचं या ठिकाणी क्षमा मागतो। आज कल्याण पूर्वमध्ये आपण सगळे लोक सुलभाताईंना आशीर्वाद देण्याकरता एकत्रित झालो आहोत। 15 वर्ष या कल्याण पूर्वमध्ये जनसामान्यांमध्ये आपली वेगळी प्रतिमा तयार करून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आपला परिवार मानून या ठिकाणी गणपत शेठ गायकवाडांनी काम केलं। या कल्याण पूर्वचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे गणपत शेठ यांच्या माध्यमातून झालं। सातत्याने संघर्ष करून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, चेहरा बदलला पाहिजे, याकरता काम करणारे गणपत शेठ गायकवाड आज याच मतदारसंघामध्ये आपण सुलभाताईंना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, मला हा विश्वास आहे गणपत शेठचं जे काम आहे ते काम त्याही पेक्षा पुढे नेण्याचं काम सुलभाताई करतील, हा मला या ठिकाणी विश्वास आहे। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की आज या मतदारसंघामध्ये गणपत शेठच्या माध्यमातून शास्त्रीकराचा प्रश्न असेल, या ठिकाणी 100 फुटी रोडवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचा विषय असेल, श्रीमलंग येथे ट्रॉलीच्या संदर्भातला विषय असेल, नेवाळी भूमिपुत्रांच्या जमिनीचा विषय असेल, बैठ्या चाळीमध्ये SRAचे क्लस्टर तयार करण्याचा विषय असेल, सगळ्या गोष्टींमध्ये लोकांचा प्रश्न सातत्याने पाठपुरावा करून गणपत शेठ लावून धरायचे। आणि त्यामुळेच आज या ठिकाणी एक मोठं परिवर्तन झालेलं आपण बघतोय। खरं म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये आपलं जे